अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू, ठराव दाखल, तारीख जाहीर. गोकुळ दूध संघाचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाचा पदभार काढून घेण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ यांच्या प्रलंबित निवडणूक प्रक्रियेला आता वेग आलाय. संबंधित दूध संस्थांना प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव दाखल करण्यासाठी 1 जुलै 2026 पर्यंत मुदत देण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया यापूर्वी विविध कारणांमुळे स्थगित करण्यात आली होती. दरम्यान सर्किट बेंचनं 90 दिवसांच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाला हालचालींना गती दिली आहे. त्यानुसार संलग्न दूध संस्थांच्या सुनावणी आणि पात्रता तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. गोकुळ दूध संघाचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाचा पदभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने 5 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून संघाचा कारभार प्रशासकीय पद्धतीने सुरू ठेवला आहे. प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी पुणे विभाग यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार संलग्न प्राथमिक दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधी नियुक्तीबाबतचे ठराव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत असं स्पष्ट करण्यात आलं. निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र संस्थांचा अंतिम सहभाग निश्चित झाल्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला. विविध गटांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.